दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये सर्व विज्ञानातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनाची दिशा, सर्पतज्ञ अनिल मगर यांचं मार्गदर्शन, विषारी बिनविषारी सापांबाबत शास्त्रीय माहिती, सर्पदंशांवरील योग्य उपचारांसह सर्पसंवर्धन आणि जैवविविधतेचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावलं. मुतनाळ येथील श्री दूरदुंडेश्वर हायस्कूलमध्ये सापांविषयीची भीती आणि गैरसमज दूर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्पविज्ञान मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. सर्पतज्ञ प्राध्यापक अनिल मगर यांनी विद्यार्थ्यांना सापांविषयी शास्त्रीय माहिती देत मार्गदर्शन केलं. मुख्याध्यापक शिवाजी अनावरे यांनी स्वागत केलं. सुहास पुजारी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. तसेच प्राध्यापक अनिल मगर यांचा परिचय करून दिला. पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सापांच्या विविध प्रजातींची ओळख करून देण्यात आली. विषारी आणि बिनविषारी सापांमधील फरक, सापांचं पर्यावरणामधील महत्त्व आणि शेतीसाठी त्यांचे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. साप दिसला की तो विषारीच असतो, तसेच सापांमुळे शेतीचं नुकसान होतं अशा गैरसमजांचंही निरसन करण्यात आलं. साप हे अन्न साखळीतील महत्त्वाचे घटक असून शेतीतील उंदरांसारख्या उपद्रवी प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे सापांना न मारता त्यांचं संवर्धन आणि जैवविविधतेचं संरक्षण करणं आवश्यक असल्याचं प्राध्यापक मगर यांनी स्पष्ट केलं. सर्पदंश झाल्यास घाबरून न जाता तातडीने योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत. अंधश्रद्धा किंवा चुकीच्या उपचारांवर अवलंबून न राहता शासकीय अथवा योग्य वैद्यकीय केंद्रात उपचार घेण्याचं आवाहन करण्यात आलं. सर्पमित्र समर्थ तराळ यांनीही साप आढळल्यास सुरक्षित अंतर ठेवावं, त्याला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशिक्षित सर्पमित्रांची मदत घ्यावी असं सांगितलं. यावेळी अमित हिरेमठ, वैशाली कागवाडे, विजयकुमार शेडगे, देवनाथ महाले, पुंडलिक पाटील, महारू भोये यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. कल्पना पाटील यांनी आभार मानले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.